ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नाशिक मनसे मध्य नाशिक विभागाच्या वतीनं 10वी आणि 12वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिर परशुराम सायकेडकर सभागृह येथे आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्य नाशिक परिसरातील इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या आईवडिलांचे, यशस्वी पालकांचे अभिनंदन करण्यात आले. आपल्या कष्टामुळे, आपण केलेल्या संस्कारामुळे आणि आपल्या आशीर्वादामुळे ही मुलं जीवनाच्या एका महत्त्वाच्या वळणावर असणाऱ्या परीक्षेत यश संपादन करू शकतो, असे यावेळी विविध स्पर्धा परीक्षा आणि अकादमीच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिरात केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे साईबाबा हॉस्पिटलचे डॉक्टर अविनाश धर्माधिकारी, मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील, मनसे प्रदेश सचिव सलीम मामा शेख, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता ढेरे, जिल्हा प्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, भाऊसाहेब निमसे, गौरी सोनार, नाशिक अध्यक्ष सत्यम खंडाळे, सरचिटणीस विजय ठाकरे, किरण क्षीरसागर, अमित कांगोडे, जावेद शेख, राकेश परदेशी, सुरेंद्र सोनार आदी उपस्थित होते. या मुलांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये यश संपादन केलंय, त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. ते जे क्षेत्र निवडतील त्या क्षेत्रामध्ये उज्ज्वल यश प्राप्त करो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. सगळ्यांनी सांगितलेलं आहे, आपल्याला सगळ्यांची स्पर्धा करायची आहे आणि त्यामुळे प्रत्येकावर मानसिक ताण असतो. तो मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रयत्न आपण करायला हवा. कारण तुम्हाला जे ध्येय उद्दिष्ट गाठायचं आहे ते तर गाठायचंच आहे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणारच आहे. पण दिवसातला काही वेळ राखून ठेवायचा आपल्या व्यायामासाठी. व्यायामाआधी मी तुम्हाला सांगेन की सगळ्यात महत्त्वाचं शरीराला झोप आवश्यक असते. सरासरी 6 ते 7 तास झोप ही योग्य वेळेतच झाली पाहिजे. आपल्यापासून त्यांना काय फायदा होईल, कोणताही आज इथे निवडणुकीचा विषय न ठेवता जी मुलं चांगल्या मार्क्सने पास झाली त्यांच्या पाठीवरून हात फिरवावा, त्यांना पुढील शिक्षणासाठी उत्तेजन मिळावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना शाबासकी द्यावी, त्यांना असं वाटावं की आमच्यासाठी कोणीतरी आहे, आमचं कौतुक करणारे कोणीतरी आहे. भविष्यामध्ये तुम्हाला शिक्षणामध्ये जेव्हा जिथे जिथे अडचण येईल त्यावेळेस आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आमच्या कार्यालयात भेटा तुम्हाला निश्चितपणे. या 10वी आणि 12वीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरून पुढे जाताना पुढचे यशाची आपण जे काही नोकरी धंदा कराल हा महत्त्वाचा टप्पा आहे. इथूनच आपण बरंच काही शिकून पुढे जाणार आहोत. पण या देशावर ते एक वाक्य आहे ना की दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आणि हा महाराष्ट्रामध्येच तुम्ही आम्ही, तर तुम्ही या देशाला आणि या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम इथून पुढे करणार आहात. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं काम आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा आणि शहरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्य नाशिक विभागातर्फे 10वी 12वीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना पालकांकडून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कौतुक करण्यात आले. समाजामधील जे गरीब गरजू विद्यार्थी त्यांच्यासाठी तुम्ही वही पेन याची एक व्यवस्था करा. त्या अनुसरून आम्ही आता जो सन्माननीय राजसाहेबांचा आज 14 तारखेला जो जन्मदिवस झाला,
आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या जन्मदिनानिमित्त जे गुणवंत विद्यार्थी, अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा नाशिक शहरामध्ये आम्ही त्यांचा सत्कार केला. अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात ह्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाबासकीची एक थाप पडलेली आहे. त्या परिसरातले जे 11वी 12वी पोलीस भरतीमध्ये यशस्वी होऊन जे आता पोलीसमध्ये सेवेत भरती आले, आज त्यांचा सत्कार सोहळा हा सर्व विभागातल्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही तो पूर्ण केला आहे.